बुद्धांचे रूप दिसते, करुणा जिथे प्रकट होते तिथेच खरे ज्ञान मिळते. करुणा जिथे प्रकट होते तिथेच खरे ज्ञान मिळते. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या आपल्या पंचशील तत्वांमधील संपूर्ण भूतलावरील लोकांना सत्याचा मार्ग दाखवून दुःखाचं समूळ उच्चाटन करणारे, दुःखाचा शोध घेऊन समाजातल्या लोकांना अष्टांगन मार्ग दाखवून लोकांना संयमांच्या दिशेने घेऊन जाणारे महापुरुष म्हणून भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे पाहिले जाते. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्वी 563 वैशाख पौर्णिमेला कपिलावास्तू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शाक्य राजा शुद्धोधन व आईचे नाव मायादेवी होते. लहानपणापासूनच गौतम बुद्धांच्या मनामध्ये एक वेगळीच कुशाग्र बुद्धिमत्ता होती. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे पालन पोषण संगोपनाची जबाबदारी महाप्रजावती नावाच्या मावशीवर पडली. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. तो फक्त प्रेमानेच संपवता येतो, तो फक्त प्रेमानेच संपवता येतो. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा हा संदेश सांगून जातो शांतीचं महत्त्व, सांगून जातो शांतीचं महत्त्व. गौतम बुद्ध हे अत्यंत मनमिळावूक होते. सर्वसामान्य मनुष्याचा विचार करणारे होते. दुःखाचा शोध घेऊन सुखाच्या दिशेने वाटचाल करायला लावणारे व अनुयायांची जडणघडण करणारे, सत्य विचाराने लोकांची मने जिंकणारे होते. जाता जाता मी एवढेच म्हणेन की, जाता जाता मी एवढेच म्हणेन की ज्यांनी दिला जगाला शांततेचा विचार, ज्यांनी दिला जगाला शांततेचा विचार, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ वारंवार, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ वारंवार. अंधाराकडून प्रकाशाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो मार्ग, नेणारा तो मार्ग. गौतम बुद्ध म्हणजे माणुसकीचा स्वर्ग, गौतम बुद्ध म्हणजे माणुसकीचा स्वर्ग. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय भीम. नमो बुद्धाय.